मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळी पालन करणार आहेत किंवा जे जनावरं व्यवस्थापन करणार आहेत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. तर मित्रांनो, आपण इमेजमध्ये पाहतात हा घोडा आहे आणि गाडी म्हणजे आपण घोडागाडी म्हणतो. तर अतिशय शेतीसाठी उपयुक्त असणारा हे म्हणजे जनावर आणि त्याची गाडी ही खूप महत्त्वाची आहे. ट्रान्सपोर्टेशन आपल्याला सुटसुटीत आणि सेफ्टी करायचं असेल तर शेतीमध्ये हा एक अतिशय चांगला उत्तम पर्याय आहे. सर नमस्कार. थोडंसं हे शेतकरी बांधवांसाठी चॅनल आहे आणि शेळी पालनासाठी आहे. तर थोडंसं सांगा की घोडा आणि गाडी किंवा हे तुमचं कशा पद्धतीने तुम्ही ह्याचा उपयोग करून घेता. हे वैरण आणण्यासाठी. बर. खास वैरण आणणं आणि माझं कसं आहे उखंडा जवळ नसल्यामुळं शेण आणतो मी गाडीतनं आणि शेण शेतामध्ये टाकतो. बर. मग जिथं चारा आणण्यासाठी केलेला. बरं. सर साधारणतः आता समजा मी शेतकरी आहे किंवा शेळीपालन आहे शेळीपालन पालक आहे. तर साधारणतः ही गाडी आणि घोडा साधारणतः काय बजेट होईल खर्च घ्यायचं म्हटलं तर सुरुवात 25,000 पण जाते. 25,000मध्ये होईल. बरं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अति खर्च सुटसुटीत आहे. आपण गाडीचं टांगा म्हणजे आणि हे असल्यासारखं आहे. त्यांनी वेगवेगळे दिवसभर त्याच्यावर बरेच शेतीची कामं करून घेतात आणि चारा व्यवस्थापनामध्ये आपल्याला ऑलरेडी चारा आहे तेच घालतात. आता बघा हा त्याने उसाचा पारा वाळला आहे तो खात आहेत आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. सर ह्याचं घोड्याचं वय सांगता येईल? 4 वर्षाचा आहे बघा. 4 वर्षाचं आहे. बरं. ह्याला काय असं वेगळं काय खायला घालायला लागत नाही ना? लागते की खाजी कमाई त्याला कडधान्य हे गहू भुसा. बरं. तुम्ही घालतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपला शेळी फार्म आणि घर जर लांब असेल आणि शेती वेगळ्या ठिकाणी असेल तर शेती, घर आणि आपला फार्म ह्याचं जर ट्रान्सपोर्टेशनसाठी जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन करायचं असेल तर हा एक सुटसुटीत आणि कमी खर्चामध्ये हा एक चांगला पर्याय आहे. मित्रांनो, 25,000मध्ये खूपच कमी आहे. आता मी बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या फार्मवर जातो, जवळजवळ ते सर 40-50 लाख रुपये खर्च करतात. त्या मनानं हे 25,000 ट्रान्सपोर्टेशन हा एक चांगला पर्याय आहे आणि तशा पद्धतीने व्यवस्थापन मित्रांनो केलं पाहिजे. आणि शेतीसाठी अतिशय सुटसुटीत ट्रान्सपोर्टेशन आहे. मागं एक 4-5 पोती बसू शकतात. चारा चांगल्या प्रकारे लागवड जाते. बरोबर. बऱ्याच गोष्टी आता ते शेण नेत आहेत आणि काय नेऊ शकतो सर. पाणी व्यवस्थापन करू शकतो. शेणासाठी मी खास केलेला. बरं. उखंडा नाही रानात आणून टाकायला लागते. बरं. सर आपलं नाव? कुमार आदप्पा संकन्नावर. बरं. राहणार करून हां. तर मित्रांनो, अतिशय म्हणजे सर ही तुम्हाला केव्हा संकल्पना अशी सुचली की बाबा आपल्याकडे घाडागाडी असावी? जनावरं वाढवल्यावर वैरण आणण्याचा प्रश्न आल्यावर मग केले. बरं. म्हणजे अतिशय म्हणजे मी सुद्धा शेळीपालन केलेलं आहे आणि शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हे आहे. मी म्हणेन की जे ऑलरेडी शेळीपालन करतायत किंवा ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांनी हा विचार करा. म्हणजे पेट्रोल गाड्या आहेत नो डाऊट, मग पिकअप आहेत, हे टू व्हीलर आहेत. पण मित्रांनो, आज एवढी पेट्रोल आणि डिझेलची कॉस्ट वाढली, गाडीची कॉस्ट वाढली, मेंटेनन्स येतो आणि आपल्याला चालवण्यासाठी एक वेगळं पर्याय ठेवावा लागतो. हे कसं आपल्याकडे चारा ऑलरेडी आहेच, त्या चारावर हे जनावरच चालू शकतं आणि त्याचा उपयोग आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चारा नेण्यासाठी किंवा आपलं पशुखाद्य नेण्यासाठी किंवा कडधान्य नेण्यासाठी किंवा जनावरात आपण शेळ्यासुद्धा याच्यावर बांधून बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे असे बरेच पर्याय आहेत. आपण कशा पद्धतीने वापर करू त्याच्यावर सर्व गोष्टी आहेत. आता सरांचं डोकंच म्हणजे सरांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या व्यवसायाला धरून त्यांनी ते सूट केलेलं आहे. हा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्यांचं शेण आहे जनावरांचं, ते शेताकडे नेण्यासाठी ते खत आपण म्हणतो सेंद्रिय खत वापरण्यासाठी ह्या गाडीचा वापर करतायत. आणि त्यांनी काय बोलले की कसं जायसाठी आणि 4-5 पोती असली तर जाते 7-8 पोती. बरोबर. शेताला घालतात. हां. तर अशा पद्धतीनं आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने विचार करा तुम्ही. आणि माझं वैयक्तिक मत आहे की हा एक चांगला पर्याय आहे. आता पाहत आहे तुम्ही इथं हा चारा व्यवस्थापन आहे, त्यांनी ऑलरेडी थोडं कापलेलं आहे पोषण.
देशी देशी गवताचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तोही तुम्ही चॅनलवर जाऊन पहा. सर्व पूर्ण हे देशी गवत आहे आणि हे सुद्धा हा आता वाळा चारा खातो आहे घोडा, काही दिवसांनी हिरवा चारा पण खाईल, पशुखाद्य आहे. तर हा व्हिडिओ आहे, हा मी फक्त ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीला काय पर्याय होईल शेतकऱ्यांना त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर निश्चित आपण एकदा तुम्हाला घोडागाडी व्यवस्थित दाखवतो. हा घोडा आहे, त्याला पुढं असं त्यांनी बांधलेलं आहे चांगल्या प्रकारे लेदरपट्ट्यांनी आणि मागे त्याची गाडी आहे, म्हणजे घोडा आणि गाडी अशा पद्धतीनं व्यवस्थापन आहे. तर मित्रांनो, हा एक चांगला पर्याय आहे, विचार करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही कमी खर्चामध्ये जास्त वाहतूक करता येईल आणि आपल्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे उपयोग होईल या पद्धतीनं हा एक पर्याय आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपली माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर निश्चित मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.